ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील 9 प्रभाग समितींच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बेवारस वाहनं उभी करण्यात आलेली आहेत। या वाहनांचे मालक गेल्या अनेक महिन्यांपासून सदर वाहनांकडे फिरकतही नाहीत। ही वाहनं पोलिसांच्या मदतीने जप्त करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे। पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगार जमा झालेली वाहनं उभी करण्यात आली आहेत। या वाहनांचे मालक आपल्या वाहनांकडे फिरकतही नाहीत। या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे। ही वाहनं भंगार जमा असल्याने त्याच्या आजूबाजूला लोक कचरा फेकत आहेत। त्यामुळे जिथेही बेवारस वाहनं आहेत तिथे कचऱ्याचे ढीग लागत आहेत। परिणामी पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा असल्याने वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहेत। शिवाय या वाहनांच्या आड बसून अंमली पदार्थांचे सेवनही केलं जात असल्याने गुन्हेगारीस वाढीस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागांमध्ये एकाच जागेवरती 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उभी असलेली वाहनं जप्त करण्यात यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे। दरम्यान ही वाहनं उभी करून जाणाऱ्या वाहन मालकांचा शोध घेऊन पार्किंग दरानुसार दंडवसुली करावी। ही वाहने भंगारात विकावीत। या कार्यवाहीसाठी ठाणे महानगरपालिकेला कोणतीही नवीन आर्थिक तरतूद करावी लागणार नाही। मात्र ठाणेकरांना वाहतूक कोंडी रोगराई यापासून मोकळा श्वास घेता येईल। या मोहिमेची सुरुवात दिवा मुंब्रा येथून करावी अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे। आयुक्तांनीही या मागणीच्या पूर्ततेसाठी सकारात्मकता दाखवली आहे। माननीय आयुक्त साहब से ये हमारी विनती थी कि 9 प्रभाग समिति के अंदर बेपत्ता वाहन 2 व्हीलर और 4 व्हीलर बहुत सारी वाहन पड़ी है, जिसके कारण क्राइम का होने की संभावना है। दूसरा, जहाँ पे ऐसी बेपत्ता वाहन है वहाँ लोग कचरे की डंपिंग बना देते। तो इन सबको 9 प्रभाग समिति के अंतर्गत तुरंत महानगरपालिका उठाए, क्योंकि कहीं ना कहीं हम नोटिस लगाते थे तो वो वाहन उठती नहीं है। पुलिस और महापालिका का बोलती है, आरटीओ महापालिका का बोलती है, महापालिका आरटीओ का, तो एक साथ कोऑर्डिनेट करके अगर महानगरपालिका और आयुक्त साहब ये करेंगे तो पूरे 9 प्रभाग समिति के अंदर की बेपत्ता वाहन उड़ जाएगी, ताकि थाना एक नीट एंड क्लीन थाना बन सके। आज कई जगहों पे घटना आ रही कि लोग टैंक जला देते, सीटें जला देते, आग लगा देते, बड़ी घटना हो सकती और बड़ा कुछ हो सकता है। तो इसके लिए ये ऐसी चीज़ है कि जिसको महानगरपालिका को बजट की बड़ी ज़रूरत नहीं है कि तरतूद करवा जाए, तो इसको ये किया जाए, वो किया जाए, बड़ा पैसा लगा जाए। ये ऐसी चीज़ है कि छोटे सी चीज़ में डिसीजन एडमिनिस्ट्रेशन को लेना है और थानेदार को एक बड़ी राहत होगी। तो माननीय आयुक्त ने मुझे एक विश्वास दिलाया है कि बहुत जल्द इसके ऊपर मैं निर्णय लेके आपके साथ एक जॉइंटली मीटिंग करा के किस तरीके से पूरे थाने महानगरपालिका के क्षेत्र को उठाना चाहिए, और इसकी शुरुआत हम लोग दिवा मुमरा से करेंगे, ताकि थाना मुमरा दिवस सब एक टप्पे वाइज करें, 3-3 प्रभाग समिति को करेंगे, ताकि ये पॉजिटिवली ग्राउंड पे काम दिखे। सर मेरी एडमिनिस्ट्रेशन से ये विनती थी कि सर आप अगर आगे आएंगे तो हम अगर डीसीपी साहब, महापालिका और एडमिनिस्ट्रेशन के लिए जो ज़रूरत लगती है उन सभी को मिलकर लोक प्रतिनिधि, जो पदाधिकारी लोक प्रतिनिधि, उनको विश्वास में लेके क्या हम कर सकते हैं। ये मैंने कहा ना कि बिना बजट के थाने को एक बड़ी राहत देने वाला काम है। तो ये हो सकेगा तो एडमिनिस्ट्रेशन अगर दिल पे रहे तो ये चीज़ हो जाएगा। हम आपके साथ पूरे महापौर, उप महापौर, सभागृह नेता, हम सब आपके साथ हैं, तो मिलके ये चीज़ को कर लेंगे। एडमिनिस्ट्रेशन आगे आना चाहिए। तो उन्होंने विश्वास दिलाया मुझे कि मैं इसके ऊपर निर्णय लेके विदिन अ वीक इसके ऊपर निर्णय लेके काम शुरू करूँगा। जेव्हा आम्ही फील्ड वर्क करत आहे तेव्हा अशी खूप व्हेकल्स आम्हाला बघायला भेटली होती की जे अबॅन्डन्ड आहे, कोणच बघायला येत नाही, आणि अशी व्हेकल तिथे पडून एक कचऱ्याचं डम्पिंग स्पॉट झालेला आहे। कारण लोक तिथेच कचरा टाकतात व्हेकलच्या आतमध्ये, म्हणजे खूप ऑटो रिक्षाज, खूप ॲक्टिवाज, बाईक्स असंच अबॅन्डन्ड रस्त्यावर ठेवली आहे। मग त्यामुळे खूप डम्पिंग स्पॉट तिथे होऊन जातात आणि काही क्राईम पण होण्याची शक्यता आहे। तर आमचं असं म्हणजे माझे वडिलांचं विरोधी पक्ष नेतेचे डिस्कशन झालं होतं की आयुक्त साहेबांना आपण जाऊन एक मागणी करूया की पूर्ण ठाण्यात आपल्याला काहीतरी याचे अभियान
घेण्याची गरज आहे की याच्यामुळे कसं क्राईम पण खाली येईल आणि एक जे डम्पिंग स्पॉट तयार होऊन जातात त्याच्याबद्दल पण काम आपल्याला करायला पाहिजे. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की दॅट दे विल वर्क ऑन इट आणि म्हणजे प्रशासन याच्यात वर्क करणार आहे आणि बहुतेक ते लोक एक एजन्सी हायर करतात आणि पुढचे जे आहे आता आय एम व्हेरी शुअर अँड आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की पुढे म्हणजे कसा होणार आहे ते आता आपल्याला बघायला भेटतो. ऑफकोर्स म्हणजे कसं आहे की वाय वी हॅड टू कम हिअर, म्हणजे इकडे का यायला लागलं की आपण RTOकडे जाऊ तर RTOचाच आहे की TMCला महापालिकेला जाऊन बोलूया. महापालिकेला जेव्हा आपण म्हणजे जाऊन बोलतात तेव्हा RTOचे डिपार्टमेंट येतात, मग कोणाला तर ठेस निर्णय घ्यावा लागेल ना. म्हणून आयुक्त साहेबांकडे आलं आणि त्यांना एक पत्र दिलं की आता कसं करायचं आहे काय, सगळ्यांना एक कॉन्फिडन्समध्ये घेऊन DCB RTO DCB साहेबांना पण आपण कॉन्फिडन्समध्ये घेऊया आणि आपण पण ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणून आपण पण सगळे मिळून एक ठाण्याला एक म्हणजे मार्ग देऊया ह्या संदर्भात ह्या गोष्टीसाठी. कारण की आता खूप वाढलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मला आता असे अबॅन्डन्ड व्हेकल्स बघायला भेटते आणि त्यामुळे किती कचऱ्याच्या अंबार आपल्याला बघायला भेटते आणि किती म्हणजे डम्पिंग स्पॉट प्रत्येक ठिकाणी आपल्याला डम्पिंग स्पॉट आता बघायला भेटते आणि दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. आणि काही ॲक्सिडेंट पण होऊ शकतात, काही क्राईम पण होऊ शकतात. त्याच्या माहिती आहे ना आपल्याला. ऑटोमध्ये कोणाला क्राईम करायला दोन म्हणजे असं काय नाही की एक मोठा रूमच पाहिजे. ऑटोमध्ये पण काय पण होऊ शकतात आता तर असं आहे. तर आपल्याला पूर्णपणे सिक्युअर राहायची गरज आहे.